उत्तानपाद राजा याला दोन पत्नी आहेत. पहिली आहे सुनीती आणि दुसरी आहे सुरुची. कथा सगळ्यांना माहिती आहे पण ऐकायला गोड वाटतं म्हणून सांगते. सुनीतीचा मुलगा ध्रुव आहे. अगदी ना आवडती सुनीती असल्यामुळे राजाजवळ राहत नाही, बाहेर झोपडीमध्ये राहते. सुरुची आवडती पत्नी असल्या कारणाने ती राजाजवळ राहते. एकदा ध्रुव बापाकडे गेला आणि बाबा म्हणून मांडीवरती बसला. मांडीवरती बसला. सुरुचीने पाहिलं, सावत्राईने पाहिलं. हा, आईची किंमत केव्हा कळते माहिती का? ज्याला सावत्र आई आहे त्याला जाऊन विचारा बरं का. चौथीचा मुलगा होता एक. माय गेली. आई आई म्हणायचा पण सावत्र आई सारखी म्हणायची, मला आई म्हणू नकोस, मला आई म्हणू नकोस, मला मॅडम म्हण, मला बाई म्हण. आई आई म्हणायचा, जवळ यायचा. चौथीचं लेकरू अगदी काय कळतं लेकराला. त्याची शाळा बंद केली. सावत्र माय आहे ना, सावत्र आई आहे. शाळा बंद करून टाकली. सांगितलं, बाळ्या अरे आजपासून शाळेत जायचं नाही. का गाई? अरे तू जर सावत्र आईचं ऐकत नाहीस, बापाचं काय ऐकणार आहे? घरातली कामं कोणी करायची? शाळेत नाही जायचं. काय काम करायचं आई? हे बघ बाळ्या, धुनी भांडी करायची, मला कामामध्ये मदत करायची. एक दिवस तर असं काम सांगितलं आईने, अरे बाळ्या मला बाहेर जायचे, साडीला प्रेस करून दे. चौथीचं लेकरू या. आई मला नाही ग येत करता, मला नाही येत करता. कशी करता येत नाही? साडी प्रेस करून दे, जाळायची नाहीस. जर साडी जाळलीस ना तर याद राख माझ्याशी गाठ आहे. साडी पकडता येत नाही. पकडली साडी, सावत्र आईची साडी आहे. घाबरला बाळ्या, प्रेस करायला लागला. कित्येक दिवस झाले शाळेमध्ये बाळ्या येत नाही, म्हणून शाळेतला एक मित्र भेटायला घरी आला. बाळ्याचं लक्ष त्या मित्राकडे गेलं. सावत्र आईची साडी जळाली. घमघम वास सुटला. सावत्र आई धावत आली. जाळलीस ना साडी? जाळलीस का? अरे मी सांगितलं होतं साडी जाळायची नाही, तरी जाळलीस का साडी? गुन्हा केलाय, शिक्षा झालीच पाहिजे. वाघ खाली, खाली वाघ. बाळ्याला वाटलं सावत्र माय आहे, खाली वाकायला सांगते, पाठीमागून लात मारेल, तोंडावरती पाडेल मला. बाळ्या खाली वाकला. नाही ओ नाही, लात मारली नाही. बाळ्याला खाली वाकायला सांगितलं. बाळ्याचा शर्ट वर केला, लाल बुंद तापती इस्त्री हातामध्ये घेतली, बाळ्याच्या पाठीवर ठेवली. टाहो फोडला. आई अगं जायचंच होतं तुला, मला का नाही नेलं नाहीस? मला का ठेवलंस? एवढ्या वेदना होतात माझ्या शरीराला. टाहो फोडून लेकरू रडायला लागला. आई का ग मला सोडून गेलीस? का सोडून गेली? कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविल तुझी या लाडक्याला. 9 महिने अन 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट जुजलाले असता पदराला धरून गेली. 9 महिने अन 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट तुझला आले असता पदराला धरून गेली. कशाला सोडून गेली या लाडक्याला, कोण वागविल तुझी या बाळाला. कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविल तुझी या बाळाला. माय माय असते. मी कालच सांगितलं तुम्हाला, आई गेल्याच्या नंतर फार दुःख भोगावं लागतं बरं का आपल्याला. किती कामावून दमून येऊ द्या. आईने विचारलं, अरे जेवला का? पोट भरतं ना आपलं? नुसता तोंडावरून हात फिरवला, एनर्जी येते, ताकद येते. नाते आपुले लय दिवसाचे कळले नाही मला.
कायमची तू विसरू कसा गला नाते सोडून गेली या वाघाला कोण वागविल तुझी या बाळाला कशाला सोडून गेली आई स्वर्गाला कोण वागविल तुझी या लाडक्याला एक सांगू मी तुम्हाला आम्ही कार्यक्रमाला फिरत असतो बाहेर कधी कधी प्रसंग येतो आमच्या जीवनामध्ये घरामध्ये मायबाप दिसत नाही घरामध्ये कुत्रे पाळले जातात कुत्र्याचा साबण वेगळा आहे कुत्र्याचा टप वेगळा आहे कुत्र्याचा टावेल वेगळा आहे अधिकाराने सांगते कुत्रे मायबाप अरे माय बापाला गाय गोठ्यामध्ये ठेवा आणि कुत्र्याला किती जीव लावा कुत्राच आहे ते चावल्याशिवाय राहणार नाही माय बापाला गाय गोठ्यामध्ये ठेवा आशीर्वाद देतील माय बाप तुम्हाला आशीर्वाद देतील नाते आपुले लय दिवसाचे कळले नाही सोडून गेली कायमची तू विसरू कसा तुला कशाला सोडून गेली या राजाला ध्रुव बाळ आपल्या पित्याच्या मांडीवरती उत्तानपात राजाच्या मांडीवर जाऊन बसला सुरूची पळत आली त्याला त्याच्या हाताला धरलं बाजूला काढलं अरे तुझी बसण्याची जागा नाही ही जागा तुझी बसण्याची नाही आई पण ते माझेही बाबा आहेत ना ग माझे पण बाबा आहेत ना हा आहे तुझे बाबा ते जरी तुझे बाबा असले पण मी तुझी माय नाही आणि जर तुला त्यांच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटातून जन्म घे पण आई माझे बाबा आहेत मी बसणार अरे जर तुला बसायचं असेल जा वनामध्ये त्या देवाला विचार मी कुठं बसू मला काय विचारतोस लहान ध्रुव आहे रडत 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 आईकडे आला सुनीतीला सांगितलाही मी बाबाच्या मांडीवर कधीच बसत नाही न जाणो आज इच्छा झाली माझी बसण्याची मी बाबाच्या मांडीवर बसलो आणि सावत्र आई सुरूची माता आली मला हकलून दिलं ग तिने मला बसू दिलं नाही सांगितलं वनात जा मी म्हटलं मी कुठं बसू तर तिने सांगितलं वनात जाऊन देवाला विचार कुठं बसायचंय दुसरी आई असती तर भांडण केलं असतं सुनीतीने सांगितलं कारण सुनीती या शब्दामध्ये नीती लपलेली आहे हा किती संकट येऊ द्या नवऱ्याने बाजूला ठेवलं म्हणून नीती सोडली नाही तिने लोकांनी वाळीत टाकलं म्हणून नीती सोडली नाही कारण त्या नावामध्ये नीती आहे त्या नावातच नीती आहे सुनीतीने सांगितलं बाळा अरे आईने जे सांगितलं ना ते अगदी बरोबर सांगितलं या संसारामध्ये काय मागतोस कुणाला काय मागायचंय जा वनामध्ये त्या भगवंताला माग तप कर
छोटासा ध्रुव आहे, निघाला वनामध्ये. कुठं जायचंय, कुठं बसायचंय, काय करायचंय, भजन कसं करायचंय काहीच माहीत नाही. पण वनाच्या दिशेने जात असताना नारद महर्षींची भेट झाली. आणि नारदाने सांगितले, बाळा इकडं काय करतोस, मोठे मोठे हिंस्र प्राणी आहेत जंगलामध्ये, असू द्यात, तुला खातील, खाऊ द्यात, कारण ही ताकद परमार्थाची आहे. मी भगवत चिंतन करणार, कसं करणार काहीच माहित नाही, काय खाणार काहीच माहित नाही. नारद महर्षीने ध्रुवाला मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय धीमहि. आणि ध्रुव बाळ छोट्याशा वयामध्ये तपाला बसला, चिंतनाला बसला. पहिला दिवस आहे, भूक लागली, झाडाचे पानं खाल्ले. दुसरा दिवस आहे, झाडाचे पानं खाल्ली. तिसऱ्या दिवशीपासून श्वास रोखून घेतला. देवादिकांना सुद्धा संकट पडलं. भगवंत प्रसन्न झाले, विचारलं काय मागायचंय मागून घे, छोटस बाळ आहे. आता मागायचं सुद्धा माणसाला कळलं पाहिजे, नाही ते एकदा भगवान शंकर एका भक्ताला प्रसन्न झाले, म्हटले भक्ता काय मागायचं माग. भक्त म्हटला सगळं आहे म्हटलं, पण डबी नाही म्हटलं, डबी चुन्याची तेवढी दिली का म्हटलं, मळीतोस तुला बी अर्धी देतो मी बी अर्धी खातो. ध्रुवाला कळे ना काय मागावं, कारण लहान वय आहे. आपण आलो कशासाठी, आपण तर बापाच्या मांडीवर बसण्यासाठी गेलो होतो, तिथून हाकलून दिलं म्हणून देवाला ते मागायला आलो. आता देव समोर असल्यामुळे विसरून गेला काय मागायचंय. ध्रुव म्हटला देवा काहीच नको, तू पाहिजे. देवाने ध्रुवाला सुद्धा आढळपद देऊन टाकलं. गालाला शंख लावला, ध्रुव भजन करू लागला. आणि म्हणून उत्तानपाद राजाच्या वंशामध्ये ध्रुवासारखा भक्त होऊन गेला. पुढे ज्या 3 मुली होत्या, आकुती, प्रसूती आणि देवहूती आणि प्रियव्रत, त्यातली देवहूती हिचा विवाह कर्दम ऋषी बरोबर झाला. कर्दम ऋषी राहायला घर नाही, तपाला बसले, म्हटले आता मला लग्न करायचंय. पण देव प्रसन्न झाल्यावर म्हटले आता लाजले, देवाला कसं सांगायचं. देवाच्या लक्षात आलं, देवाने सांगितलं तुमची जरी इच्छा नसेल तरी मी पोरगी पाहूनच आलो, लग्न लावून देणार आहे. देवहूती बरोबर कर्दम ऋषीचं लग्न झालं. आणि लग्न लावून जसं पत्नीला आणलं तर पाहिलं तर एवढी एवढीच कुटिया, एवढी एवढी कुटिया. बरं त्या कुटियामध्ये फक्त ऋषीच राहत नाही, सापही राहतात, बेंडक्या राहतात, उंदरं राहतात, आणि म्हटले मग मांजरी राहतात, सगळे इथं राहतात. आपल्याला राहायला जागा. ऋषी म्हणले तू कोपरा, तेवढ्याच कोपऱ्यात मी राहतो. म्हणे मी पण इथंच राहायचं का. म्हटले हो, असाच संसार करायचा. धर्मपत्नी होती, एकनिष्ठ, निष्ठेने सेवा करायची ठरवली. कर्दम ऋषी म्हटले मी जरा पाणी घेऊन येतो, तिकडं भजन करत बसले. तिकडंच समाधी लागली. बरं का तबल्यावाले महाराज, तिकडंच समाधी लागली कर्दम ऋषींना. आता देवहूती वाट बघू लागली, आता येईल नंतर येईल, आता येईल नंतर येईल, पत्ताच नाही. जाऊन पाहिलं तर बाबा समाधीत बसलेले. काय करावं. सेवा सुरू झाली. 1 नाही 2 नाही 3 नाही 60 वर्ष सेवा केली नवऱ्याची. 60 वर्षानंतर समाधी तुटली. समाधीतून बाहेर आले ते एक म्हातारी तिथं झाडून घेत होती, झाडून. कर्दम ऋषीने विचारलं आईसाहेब तुम्ही कोण, आईसाहेब तुम्ही कोण. ती बाई म्हटली असं काय विचारता, मी तुमची पत्नी आहे. 60 वर्ष सेवा केली, वृद्धपण आलं, मी तुमची पत्नी आहे. संत प्रसन्न झाले. कर्दम ऋषी मी समाधीत 60 वर्ष गेलो, तेवढी सेवा केली माझी, काय मागायचंय माग. आता देवाला सृष्टी निर्माण करायची होती. देवहूती म्हटली मला काहीच नको, मला फक्त एक मुलगा पाहिजे. आता इकडं देवाने विचार केला, एकच मुलगा जर जन्माला आला तर त्याच्यापासून कशी सृष्टी निर्माण होईल, कशी होईल, होईल का. मग कर्दम ऋषींनी सुंदर असा तलाव तयार केला. एक राजगादी तयार केली. त्याच्यामध्ये काही सैन्य आहेत, काही सेवेकरी आहेत,
आणि त्या तलावामध्ये डुबकी मारली तर दोघांचं वय झालं, एकाचं 20 आणि एकाचं 25, तरुण झाले. एक मुलगा होणार आहे आता यांना. पण देवाने विचार केला एका मुलाने सृष्टी निर्माण होणार नाही, अगोदर 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्या आणि मग कपिल भगवंताचा जन्म झाला. बोला कपिल भगवान की. कपिल भगवंत आहेत, आईला उपदेश करतायत. आईला उपदेश केला, आई वनामध्ये निघून गेली. इकडं ब्रह्मादेवाच्या रोमांच मधून सुद्धा ऋषी मुनी बाहेर आले. त्यामध्ये दक्षाचा सुद्धा जन्म झाला. आणि दक्षाची मुलगी आहे सती, दक्षाची पत्नी आहे आकुती. आणि दक्षाला मुलगी झाली सती. इकडं भगवान शंकराकडे सगळे जाऊ लागले. म्हटले महाराज आता कसं आहे, म्हटले आजचा दिवस थोडा वेळ कमी आहे. सगळे भगवंताकडे गेले, भगवान शंकराकडे. म्हटले आज संध्याकाळचं आमचं कीर्तन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. आमचं कीर्तन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि 7 ते 9 कीर्तनाचा टायमिंग आहे. त्यामुळं आजची कथा 3:30 वाजता क्षमा करून मी सोडणार आहे. उद्याचा दिवस 2-3 तास वाढून घेऊ आपण. सेवा त्या ठिकाणी करायची आहे. कीर्तन कुठं म्हणजे असं घेतलं नाही, पण ते कीर्तन दुसऱ्या गावामध्ये नसून माझ्या सासरमध्येच ते कीर्तन आहे. जर आजचं कीर्तन मी उशिरा चालू केलं किंवा जाणंच झालं नाही तर मला आयुष्यभर सासरवास भोगावा लागेल. म्हणून तुकाराम बाबाची परवानगी मी कालच घेतली. म्हटले बाबा आजच्या दिवस मला माफ करा बरं का, मला 3:30 वाजता कथा सोडायची. आणि बघ दक्षाची मुलगी सती ही भगवान शंकराला देण्यासाठी सगळे त्या भगवान शंकराकडे गेले. कामदेव गेले, कामदेव समाधी तोडण्यासाठी. प्रयत्न करून पाहिला, समाधी तुटत नाही. जास्तच प्रयत्न केला, समाधी तुटली. कामदेव त्या ठिकाणी नष्ट झाला, भस्म झाला. आणि पुढे प्रद्युम्नाच्या रूपामध्ये कामदेवाचा जन्म झाला. आपल्याला सगळ्यांना कथा पुढे येणार आहे. भगवान शंकराची समाधी तुटली आणि सगळे विनंती करू लागले देवा तुमचं लग्न करायचे. आता हा देव कसा आहे माहितीये का तुम्हाला, महादेव. एकदा काय झालं, भगवान विष्णू लक्ष्मी मातेसहित घरी येणार होते आणि म्हणून पार्वती माता म्हटली जरा पाहुणे रावळे आल्यावर तरी आवरून घेत जा. नुसते दिगंबरच फिरता इकडं तिकडं, जरा काही घाला, कपडे बिपडे घाला, जरा मेकअप करा, फाउंडेशन लावा. फाउंडेशन लावा म्हटल्यावर भगवान शंकराने राख लावून घेतली. म्हटले कपडे कपडे म्हटले आपण घालत नाही. म्हटले कमीत कमी लंगोटी. मग 2 सापांना सांगितलं, 2. म्हटले एक बंद व्हा, बंद म्हणजे इथली कमराची, आणि एक लंगोट व्हा. आता दोघही साप एकमेकाला बोलायला लागले. हा म्हटला करे आज पाहुणे कोण येणार आहे. म्हटले महाविष्णू येणार आहे. म्हटले त्यांचं वाहन काय माहितीये का तुम्हाला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. आणि तो कैवारी गरुडावर बैसून येणार आहे. गरुड कोण आहे माहितीये का म्हणला. म्हटलं कोण आहे, तो दुश्मन आहे म्हटलं आपला. आणि म्हटले पण मालकाने तर सांगितलं आपल्याला लंगोट बनायला. नाही बाबा मी नोकरी सोडून देणार आहे म्हटला. दुसरा म्हटला अरे नोकरीच भेटत नाही आणि ही परमानंट नोकरी आहे. म्हटले काय साधा माणूस आहे का आपण ज्याच्याकडे नोकरी करतो तो. देवांचाही देव आहे, नोकरी सोडायची नाही. जर बाय चान्स वाटलंच आपल्याला धोका आहे तर मग आपण निघून जाऊ. म्हटले एवढं काही टेन्शन घेऊ नको. दोन्ही साप लंगोटी झाले. एकाने गळ्यामध्ये आटाळा घातला, पिळा घातला. म्हटले मी हार झालो. एक मुकुटमणी झाला आणि बारीक बारीक ब्रासलेट हातामध्ये बारक्यांनी हात गुंडाळून घेतले. म्हणे आम्ही ब्रासलेट झालो. आणि मग आले महाविष्णू लक्ष्मी माते सहित आले. गरुडावर बैसून आले. पार्वती मातेच्या हातामध्ये आरतीचं ताट आहे. आरतीचं ताट घेऊन माता पुढे उभा राहिली, हे बाबा पाठीमाग उभा राहिले. आणि जसे तिकून गरुडावर बैसून भगवंत आले, गरुडाची नजर सापावर गेली. बाकीचं कुणाला जरी काही कळालं नाही तर त्यांना चांगलं कळालं ज्यांना धोका आहे. जसं गरुडांनी त्या सापांना पाहिलं, साप म्हटले नोकरी गेली तरी चालेल
जे गेलेत हे बाबा जैसे थे असे ते बाबा आहे. आणि मग त्या बाबांची समाधी तोडून आता लग्नासाठी त्यांना तयार केलं. भगवान शंकर नाही 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 करता लग्नासाठी तयार झाले. आणि पार्वती सती माता सुद्धा तयार झाल्या. त्यांची सजावट चालू आहे. अहो 3:15 वाजले, सजावट झाली नाही का? आणि मग वराडी कोण? वराडी भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त शुभ मंगल सावधा, ते द्या, 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 द्या. शुभ मंगल सावधा. सगळ्यांनी उभं राहायचंय लग्नाला. पर्वत